फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉल चाललाय डीप फाईन लेगला, जिथून धावा कंप्लीट केल्या त्या 2 आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 या धावसंख्येवर. 10 ऑन बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. टीम नालासोपारा थोडा स्पीडअप करा. 20च मिनिटं आपल्याकडे आहेत, याची देखील नोंद घ्या. आपल्याला त्या गोष्टीची खबरदारी इथून घ्यावी लागेल. चला आपण वळूयात मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2, दुसरं षटक टीम नालासोपारा. डॉक्टर अशोक जे गोलंदाजी करता आलेत. बॅटिंग करता दोन्ही सलामीवीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये कमालीचं प्रदर्शन करतायत. 2 फलंदाज क्रीडांगणावरती उपस्थित. तुम्ही पाहताय चॅलेंज स्पोर्ट्स मैदानाच्या भव्य दिव्य अशा या क्रीडा नगरीमध्ये आज डॉक्टर्स लोकांची क्रिकेटची पंढरी अवतरली आहे, असं इथे आपण संबोधित केलं तरी चुकीचं ठरणार नाही. गोलंदाज तयार. षटकातला पहिलाच बॉल हलक्या हातानं प्रॉपर कॉपी बुक स्टाईल क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. आणि पहा सुंदर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. ज्या पद्धतीनं 22 यार्डचं अंतर, जे दोन्ही डॉक्टर्स फिटनेस पहा कमालीचा आहे. बॉडी लँग्वेज पाहिल्यानंतर असं कधी वाटलंही नव्हतं की इतक्या वेगानं धावगती असेल, परंतु कमालीचा फिटनेस इथे दोन्ही डॉक्टर्सचा. विशेष करून डॉक्टर अमय आणि डॉक्टर नावेद. संघाची टोटल पोहोचली आहे 12. आज खरं तर राजमाता जिजाऊंची जयंती आहे. 12 जानेवारी 1598 ला त्यांचा जन्म सिंदखेड राजामधून. आणि खऱ्या अर्थानं इथे पहा एक्झिक्युशन पुन्हा एकदा प्रॉपर आहे. स्टंप टू स्टंप गोलंदाजी ज्यावेळी होते, खरं तर फलंदाजाकरता तो चॅलेंजिंग फेस निर्माण होत असतो आणि त्या आव्हानाला तुम्हाला स्वीकारावं लागेल. मी याच करता म्हणतो की आयुष्यात आहे ना, तुमच्या स्वप्नांना कधीच सांगू नका की तुमच्या समोर किती मोठ्या अडचणी आहेत, परंतु तुमच्या अडचणींना मात्र जरूर सांगा की तुमच्या आयुष्यातली जी ध्येयवेळी स्वप्न आहेत ना, ती किती मोठी आहेत. बॅकफुटवर जाऊन कट करायचा होता, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप भरपूर जास्त बाहेर डिलिव्हर्जन केलंय. पंच आमचं लक्ष वेधून घेत आहेत. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे एक्झिक्यूट केलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 13. 13 ऑन स्कोर कार्ड. सचिन रमेश तेंडुलकरांना जर तुम्ही कधी विचाराल ना की तुमच्या आयुष्यातली अमूल्य संपत्ती कोणती आहे, त्यावर देखील चर्चा आपण करू. बॅक टू द बॉलर खेळण्याचा मानस, सेल्फ फॉलो थ्रू स्ट्रॉंग होता. धावचीतचा प्रयत्न देखील केलाय, परंतु डॉक्टर अमेय जे अत्यंत सावधगिरीनं प्रेझन्स ऑफ माइंडचा वापर करत तितक्याच वेगानं पॉकेटमध्ये आले. डेफिनेटली गुड बॉलिंग बाय मिस्टर अशोक. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची टोटल 13 वर आहे. इथे पहा पुन्हा एकदा मिड विकेटला हा फटका खेचलाय. 1 धाव जी कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी. 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. धावांची गती याच 2 आकड्याच्या मदतीनं 15 या धावसंख्येवर. भारतीय क्रीडा विश्वाला ज्या दिवशी गोड स्वप्न पडलं आणि 16 वर्षाचा चिमुकला खर तर पाकिस्तानच्या बलाढ्य गोलंदाजांच्या विरोधात उतरला. नाव होतं सचिन तेंडुलकर आणि अक्षरशः वकार युनिसचा एक चेंडू त्याच्या नाकावर आदळला. नाक फुटलं आणि रक्तानं रक्तबंबाळ झालं. त्यानंतर स्क्वॉडने त्याला विचारलं की रिटायर्ड हर्ट घेणार का, त्यांनी सांगितलं नाही मैं खेलेगा. आणि 16व्या वर्षी काय बॅटिंग करत भारताचं नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यांनी पोहोचवलं. इथे मात्र पहा फटका दर्जेदार. 15 आकडा आल्यानंतर 1989 आठवतं, ज्या वर्षी खर तर तिथून त्या पर्वाला सुरुवात झाली. या चौकाराच्या साह्यानं टीमची टोटल पोहोचली आहे 19 या धावसंख्येवर. 19 आकडा आला ना, छत्रपतींची आठवण याकरता होते की जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन खर तर छत्रपतींनी प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा मर्द मराठा मावळा त्या बात्यात होता. आपण भिवंडीमध्ये आहोत. मी बऱ्याचदा म्हणतो की इथे पहा फटका दर्जेदार. चेंडू हवेत असताना लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे आणि याच संघाच्या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील.
2 धावांच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचली आहे 21 धावा. 21 ऑन स्कोर कार्ड. म्हणजे छत्रपतींच्या आरमार दलाचा प्रमुख जर आपण पाहिला ना, तर सिद्दी हिलाल खान. खर तर त्यांनी आरमाराची उभारणी केली. आणि मी बऱ्याचदा उल्लेख करतो की छत्रपतींच्या ताफ्यामध्ये जे 21 अंगरक्षक होते ना, त्यापैकी जवळजवळ 13 ते 14 अंगरक्षक हे मुस्लिम धर्मीय होते. म्हणजे ही देखील एक बाब महत्वाची आहे. अगदी तिथूनच तो संदेश दिला गेला. डेफिनेटली आपण त्याच करता आजही 350 वर्षांचा प्रदीर्घ कालखंड उलटून गेल्यानंतर देखील छत्रपती शिवरायांचं नाव अदबीनं का घेतलं जातं, त्याचं एक हे ज्वलंत उदाहरण आहे. चला, जास्त वेळ घेऊ नका. मी डेफिनेटली सांगेन की अजूनही भरपूर मॅचेस बाकी आहेत. यानंतरची नेक्स्ट मॅच एका बाजूला विरारकरांचा संघर्ष जारी असेल आणि भिवंडीकर, खरं तर ज्या मातीला क्रिकेटची पंढरी मानलं जातं, कारण याच भिवंडीच्या मातीनं टेनिस बॉल क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मला काही कोहिनूर हिरे दिले. म्हणजे इथून हाकेच्या अंतरावर असणारा गोरसई जे गाव आहे, तिथून सर भावेश पवार प्रमोट झाले. इथून अंबाडीच्या दिशेने जर तुम्ही गेलात तर वारेट गावचा सुपरस्टार प्रथमेश ठाकरे, तो देखील या भिवंडीच्या मातीमध्ये घडलाय. अनेक खेळाडू आहेत ज्यांची नावं, प्रत्येकाचं नाव इथे घेणं अशक्य आहे. परंतु ज्या नावांनी सध्या दबदबा आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निर्माण केलाय, त्या या भिवंडीचे ते सितारे आहेत. आणि डेफिनेटली नुकताच खरं तर मी सर डेफिनेटली सांगेन की जसं नाक्यावर बॅट आणि ट्रॅकसूट घालून एखादा पोरगा दिसला ना, गावकऱ्यांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की अरे हे उसाट पोरगा असणार आहे. लग्नाचा सीझन देखील सुरू आहे, त्याच्यामुळे लग्न जमवताना या गोष्टी बऱ्याचदा विचारात घेतल्या जातात. पण ISPL नावाचा जो प्रकार आला आणि न भूतो न भविष्य, म्हणजे भिवंडीच्या प्रथमेश ठाकरेची बोली ही 11.5 लाखांवर लागली आणि ISPL न तो प्लॅटफॉर्म दिल्यानंतर आता भावेश पवार यांना पाहिलं 8 ते 10 लाखांवर त्यांची बोली आहे. म्हणजे 30 दिवस तुम्हाला खेळायचं, फक्त 26 दिवसाचा तुमचा तो स्क्वॉड आहे आणि त्याच्यात तुम्हाला 12 लाख रुपये मिळणार आहेत. आणि हे फक्त या चॅलेंजच्या मैदानानं दिलं. खरं तर इथून या मायानगरीनं हे बरेचसे सितारे घडवलेत. जाऊयात क्रीडांगणावरती. नालासोपारा संघ मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी माफ करू डॉक्टर अनय. चांगली गोलंदाजी होते. पहिलाच बॉल थोडासा खाली राहिला. टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल कम प्राप्त हुई इस गेंद को और सीधी गेंद जाती हुई विकेट कीपर के दस्तानों में. पहली गेंद का खेल यहाँ पर खत्म हो चुका है. डॉट बॉल डॉक्टर अनय गेंदबाजी के तौर पर. आशा पाटील स्टँड एंड कडनं तो गोलंदाजी करतोय. थोडेसे चेंजेस केले जात आहेत. एक्स्ट्रा कव्हरला खरं तर आता आपण पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोनचा डीप क्षेत्र एका खेळाडूला तैनात केलं गेलंय आणि स्वीपर कव्हर मध्ये शॉर्ट झोन मध्ये खेळाडू. प्रॉपर कनेक्शन आणि बॉल पहा गॅप मध्ये ढकलला आहे. फलंदाज देखील तेवढाच हुशार आहे. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेचा देखील तितक्याच वेगाने इथे विचार केला गेलाय. 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. संघाची टोटल पोहोचली ते 23 या धावसंख्येवर. 23 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 जे सध्या सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. ओव्हर द विकेट. बॅट अँड पॅड मधून बॉलला पाठवलं. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रात आहे, त्यामुळे इथे फक्त एक सिंगल धाव जी कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचतीये 24 वर. याआधी देखील आपण चर्चा करत होतो भारतरत्न डॉक्टर सचिन रमेश तेंडुलकरांविषयी. 24 आकडा आला, आठवण देखील झाली. 24 एप्रिल 1973. आणि डेफिनेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला वलय प्राप्त करून दिलं. जरूर एक दबदबा निर्माण केला भारतीय संघाचा. स्विचित करण्याचा प्रयत्न झालाय. मी बऱ्याचदा म्हणतो की ही दुधारी तलवार आहे आणि ही दुधारी तलवार चालवणं हे तितकंच नुकसानदायी ठरू शकतं तुमच्याकरता देखील. लेग बायचा सिग्नल अंपायर कडनं आला. एका सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचली आहे 25 या आकडावर. खरं तर ब्रिटिशांच्या विरोधात पहिला सामना ज्यावेळी आपण खेळलो 25 जून 1952 ला, ज्यावेळी CK नायडू प्रतिनिधित्व करत होते भारतीय संघाचं आणि बॉम्बे जिमखानाला हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये तो सामना अगदी लगान चित्रपटामध्ये आपण जसा पाहिला तसाच सामना तिथे पाहायला मिळाला होता. आणि CK नायडू सरांनी खरं तर भारताच्या क्रिकेटची मुहूर्तमेढ रोवली गेली. भले 1844 ला आपण डेफिनेटली पाहिलं की आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलची निर्मिती झाल्यानंतर तिथून क्रिकेटच्या पर्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरुवात झाली. इथे मात्र गोलंदाज तयार. सुपर्ब. इट्स मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःची गुणवत्ता आणि दर्जा दाखवतोय गोलंदाज. सुरेख डिलिव्हरी. याच षटकातील षटक क्रमांक 3 ची इथे होतीये समाप्ती. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. टीमची टोटल पोहोचली आहे फक्त 26 या अंकावर. या षटकामध्ये डॉक्टर अनय तुमचं खरंच कौतुक करावं लागेल, कारण 5च धावा त्यांनी दिल्यात. हॅट्स ऑफ टू यू.
या मैदानात अशा खेळपट्टीवर तुम्ही जर 5 धावा देताय, कमालीची गोलंदाजी. इट्स अ मॅग्निफिसंट स्पेल. 26 आकडा आला. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण होते. महामानवानं खरं तर ज्यावेळी मी परदेशवारी केली ना, त्याच वेळी कळलं. म्हणजे जो जेदा नावाचा एअरपोर्ट आहे किंवा तुम्ही रियादवरून जाल किंवा तुम्ही सौदीवरनं जेव्हा काही पाश्चिमात्य देशांकडे जाल, तुम्हाला तिथं संविधानाचं महत्त्व कळतं. तुमच्यावर जे रिस्ट्रिक्शन्स लागतात ना, तुमचा मोबाईल देखील तिथं बंद जेव्हा होतो ना, तेव्हा तुम्हाला कळतं की संविधानानं आपल्याला काय मूलभूत अधिकार दिलेत. दर्जेदार, अफलातून गोलंदाजी. पहिला चेंडू इथं डॉट फेकलाय. गोलंदाजाचं नाव एकच नाव सांगा, कारण मागून सांगतात आशिष सुरेश. डॉक्टर आशिष तेच सांगतो. 26च झाल्या. 26 ऑन स्कोर कार्ड नाव. गोलंदाज तयार. थोडेसे चेंजेस होत आहेत. टीम नाला सोपारा. संघर्ष जारी आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला वसई संघ. फटका चांगला आहे. बॉल केले सर. भिवंडीकरांच्या भेटीला बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार. चला चेंडू व्यवस्थापक चेंडूंची पूर्तता करा. जुना बॉल मगाशी काय की जे संघ इथे येत आहेत ना, तेच जुने चेंडू घेऊन जात आहेत. त्याच्यामुळे एक रिस्ट्रिक्शन्स आहे. मी ऑफिशियल ऑर्गनायझिंग कमिटीला एक विनंती करतो की बॉल बॉय सेपरेट तैनात करा. एक विनंती आहे तुम्हाला, कारण वारंवार जर आपण गुणलेखकाला डिस्टर्ब केलं तर त्यांच्याकरता देखील एक अडचण निर्माण होईल. थँक्यू डीजे. याच षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 32 वर आहे. बॅटची कडा. बॉल चाललाय फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूला बीट करत. डीप थर्डमॅन डीजे लाईन. याच चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 36. थँक्यू डीजे, धन्यवाद. 36 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. चॅलेंजच्या ऐतिहासिक मैदानावर खेळायला फार कमी खेळाडूंना संधी मिळते, परंतु तुम्ही खरंच लकी आहात. इथे मात्र एक चांगली क्रीडा स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे. जरूर डॉक्टर्स असोसिएशन, भिवंडी मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन प्रेझेंट्स BMPA 2025. चेंडू हवेत आहे अचूकतेनं. इथे पहा, यापेक्षा नाही. आणि इथे कॅच ड्रॉप केली आहे. हातातनं साधा सोपा झेल धरणी मातेला दान केलाय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 38 या धावसंख्येवर. 38. शेवटचे 4 चेंडू आतापर्यंत संपुष्टात आलेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. आखरी 2 गेंदबाज फिर एक बार तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा फटका सिलिमिडॉन मधून स्टिअर केला. बॉल चालला लॉंग ऑनला. ज्यांनी या आधीच्या षटकात इम्प्रेस केलं तो डॉक्टर अनय. अत्यंत दर्जेदार क्षेत्ररक्षण. तरी देखील इथे पहा, रनिंग बिटवीन द विकेट सुरेख आहे. आणि वसई संघाचं विशेष कौतुक करावं यासाठी लागेल. BMPA हॅट्स ऑफ. 18 वर्षांचा सातत्यपूर्ण प्रवास, जो खरं तर भिवंडी मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, तुम्हाला सलाम आहे. कारण बऱ्याचदा लीग मध्ये की आले घोड्यावर आणि गेले गाढवावर. म्हणजे अनेकांनी फार मोठे ऑर्गनायझिंग केलं देखील, परंतु त्यानंतर त्या लीग बंद पडल्या. म्हणजे जे सातत्य आहे क्रिकेट मधलं ना, ते राखण्यामध्ये तुम्हाला जे यश आलंय, तुम्हाला सलाम आहे. कारण 18 वर्षाची कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे खरं तर एक चॅलेंजिंग तुम्ही फार मोठं उद्देश तो साध्य केला किंवा ते फार मोठं साध्य आहे. वळूयात षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडू. लास्ट डिलिव्हरी फॉर दिस फर्स्ट सेशन. इनिंग मधला हा शेवटचा बॉल असेल. प्रॉपर कनेक्शन थोडासा अतिरिक्त उंची आहे, त्यामुळे फटका फसलाय आणि इथे बॅट्समन आउट. दोन्ही संघ जरा नोंद घ्या.